हा मालकीन बाई, चहा झाला का बघा? चहा झाला तर घेऊन या. मला माहिती आहे साहेबांना उठल्यानंतर चहा लागतो. बर, आजचं काय नियोजन आहे? आज विशेष काय नाही, पण हा, काय बोलाय ते बोला, बिनधास्तपणे बोला. आपल्या गावात सप्ताह बसणार आहे. आम्ही कीर्तनाला हरिपाठाला जाणार आहे. जावं की का गेलंच पाहिजे. काकड्याला सुद्धा जावं पाठ उठून. हा, मैत्रिणी समध्या मिळून समध्याला घेऊन जावा. समजा काकड्यात कीर्तनाला सहभागी होऊन काय कीर्तनाची शोभा वाढ आपल्या पाराणाची. अहो तुम्ही गेलंच पाहिजे. चार चौघात बसलं पाहिजे. आपल्याला चार चौघाची समधी एकी केली पाहिजे. आपल्याला पुढं त्याची गरज आहे. आपण किती झालं तर सरपंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला माणसं जवळ काढण्याची गरज आहे. तुम्ही बिनधास्तपणे जावा. तुमच्या आम्हाला राजकारणात बरीच गरज आहे, त्याच्यामुळे बिनधास्तपणे जावा तुम्ही. का व कशासाठी? कशासाठी? आपल्या राजकारणात लोकांची गरज आहे, त्याच्यामुळे गेलं पाहिजे. आपल्याला पुढं त्याची चार चौघात उठलं बसल्यानंतर आपली किंमत वाढवायसाठी, शोभा वाढवायसाठी, मतदानासाठी आपल्याला लोकांची गाठीभेटी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे गेलंच पाहिजे. माणसं आत्मसात केली पाहिजे. आपल्याला आता जवळ आले राजकारण, आता विलक्षण. त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला लोकांची संघटना करणं गरजेचं आहे. जावा बिनधास्तपणे कार्यक्रमाला सहभागी व्हायचं. समजा कार्यक्रमात तसं बी असा विचार केला तर एका यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो. हे अगदी खरं आहे बघ. खरं म्हणताय का? नाही तर मी आवर्जून जाते. बर बर, ठीक आहे. जातो आम्ही, आमचं उरकतो, मग उरकून आम्ही गावातनं जाऊन येतो. सिद्धी, कांद्याचं कसं चाललंय? कुठपर्यंत आलंय कांद्याचं? आलंय काका, लेबर लावली काटायला. तिथली व्यवस्थित करून घे कांद्याचं. हो, कांदा बिंदा काढताना त्याचं ती खाल्लं वगैरे बी कांद्यात चिंगळ्या हे जाऊन देऊ नको. व्यवस्थित निवड करून घे. हो, कारण कांद्याला मार्केट चांगलं आहे. हो, त्याच्यामुळं ते थैल्या वगैरे आणले ते का? हो आणले ते कालच जाऊन आणले. त्याला ती चांगला तंगोस बिंगोस वापरून समजा ती व्यवस्थित थैल्या भरून 50 किलोची गोण असेल. हो, 65 किलो. हा, का 65 किलोची पण लय मोठी होती का? नाही होत काका. लेबर बसूनच कशी आहे त्याला का सिद्धी? काय लेबरकडे काय लक्ष आहे का नाही?
कांद्याला लय बी जाऊन देऊ नका त्याला. मुळे चांगला कापून घ्या. हो हो काका. सरपंच राम राम. हा राम राम. अहो ही लय जाऊन देऊ नका मुळ्या. आपल्याला कांद्याला पुन्हा थोडा मार्केट कमी मिळेल. ये इकडे इकडे चल. तर इकडे कांद्यात हे करू नको. पगार बिगार काय घ्या सिद्धी. हो पगार बायकांचं कधी करणार आहे काय आज करायच्यात संध्याकाळी का? काय असेल ते समजा लेबरचा सणाला हिशोबी येतात समजा. का किती? हो सणाला पगार कर. हो हो. तुमचं ते ठरलं ते का पगार. हा ठरलेत की 300 रुपये. ए इकडे चल. इकडे शिवण्या ये इकडं. आली का? समजा भरून झाले ते ताईला मग. हा छोटा कांदा कधी भरायचा आहे. हा बर बर तेवढं. हा भरून घे. हा हा बर बर ठीक आहे. लसूण बी भरून घे. हा हो इकडे ये चल. इकडे ये. इकडे ये. मला काय वेळ नाही. त्याचं कोणतं कोण नाही कोणतरी ह्याचं कोण घेणार असेल नेला त्याला बघून कोणातरी गळ्यात घालून टाक. हो, हाय मित्र काका एक देतो बोलवून आणि देऊन टाकतो काम. काय दोन पैसे इकडे आणि तिकडे हे करू नको का. कांद्याचं मार्केटले राहायला अशी गॅरंटी नाही. आपला आता मार्केट आहे तर दोन पैसे पदरात पाडून घ्या. हो देतो. हा ठीक आहे. चालू मी माझं काम आहे गावात. सप्ताह बी चालू आहे. ते सप्त्यातली बी चौकशी करायची आहे. बघू मग काय होतंय त्याचं ते. दादा जातो. राम राम. समीर बाय काम कुठवर आलंय. झालं आबा थोडंच राहिले आता. जंगी झाले पाहिजे काम यंदा. एक नंबर होणार आबा काय अडचण नाही. फक्त मानधनात थोडं बघा. मानधन जरा कमी होतं या. कमी केला इच्छा त्यानुसार आता नाकाय काय झालं हे काम खर्च वाढलाय जरा. चालतंय. बाबा काय चाललंय. नमस्कार. गाडी पडे खूप झाली तयारी. काय म्हणतात काम आलं समीर बायाला म्हणलं की बाबा हात उचलून घ्या. बरं बरं बरं. उद्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा भाई या साईड बोलायचं बाई तुमच्यासंग. मला हेच काम आपण करायचं. वर्गणीचं कसं काय केलंय काय. वर्गणी आधी मापात सुरू अजून लागतोय. नाही सप्ताही मोठा आहे. पण आता ते 10 दिवस येणार आहे. खालसाची बुधवार सगळी वर्गणी होईल का बरी. वर्गणी बरी होईल. काय कमी जास्त होईल काय पण माणसं देणार सगळी होती 100%. डेप्युटीची काय गॅरंटी नाही. सरपंचाची गॅरंटी नाही. पण वर्गणी होणार 100%. सप्ताही मोठा आहे. हो सप्ताह मोठा जाईल. ते वर्गणी भरपूर होणार. हा राम राम. काय चाललंय काय नाही का. हा काय चाललंय आबा. काय नाही चाललंय वर्गणीचं. बर वर्गणीचं चाललंय पण कसं चाललंय कसं. काय लोकांचं इतकी दिली नाही काय अडचणी काय. काय देतील ते देतील. नाहीतर शेवटी काय आहे बघू आपण बाहेर साहेबाकडे जाऊ. म्हणताय बरोबर आहे की मुलाला आम्हाला कुणी सहकार्य केलं तर चांगलंच नाही. किती जात्र बाहेरचा आहे थोडा राहील माणूस पण बघू आहे मी आहे त्याला नका काळजी करू.
मग मी सरपंच कशाला आहे मग? हो, तुम्ही तुमच्या बरं आम्ही आता. हा, ठीक आहे. जाऊ त्याचा दिवस ठरवून जाऊ. हा काय डेपुटी बरोबर आहे सरपंच. डेप्युटीला सांगितलं जा, सरपंचाचं सहकार्य असल्याशिवाय काय करते ते. सगळं होतं. काय होत्याचं नव्हतं करून टाकू आपण. आणि सप्ताह व्यवस्थित झाला पाहिजे. सप्ताह झाला की यात्रा पुढे आली आपली. तुम्ही यात्रेत पुन्हा गौतमी पटलाचा कार्यक्रम ठेवलाय. तुम्ही ते यांना व्यवस्थित- तुम्ही एवढे कशाला यात्रेत एवढा गौतमी कॅन्सल झाला काय? कॅन्सल नक्की तुम्हाला खबर कळली का? दुसरं काय नाही, तिला 2.5-3 लाख रुपये देतो. इकडं आपलं काहीतरी कुठलं काय नाही, पण पांडुरंगाचं शिकार होईल. बरोबर आहे. तुम्ही काय हा? चुकीचं बोलत नाही. आला बरं झालं, ती एक आनंदाची बातमी झाली. नाही मंदिरात माझ्या तर पहिल्यापासूनच डोक्यात होते. हा आपण निम गाव आहे की ना निम नाही म्हणते काय म्हणणार वर्गणीच आम्ही घेत नाही निम्या काय का असं गावाला ना, भैया साहेबाकडे उद्या आपण जाऊ. हा यांना रिक्वेस्ट करू आपण की आम्हाला इथं सहकार्य तुम्ही केलंच पाहिजे म्हणून. का करत नाही तुम्ही? बघू, जाऊ ठरवू, उद्या जाऊ. टायमिंग आपण ठरवू आणि जाऊ त्यांच्याकडे भैया साहेबाकडे. चला चहा प्या चला सरपंच सांगताय ना हा सांगतो चला. चला 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 मी स्वतःहून सांगितलं आता. च्या काय करताय तुम्ही? चला, काय आमचं नाही. पवार अमृत तुल्य आहे आमचं. तुम्हाला च्या आंघोळच घालतो. तुम्ही असून द्या. आपण अजून काय घालताय तुमच्या तिथे आचारी कपडी बघून बघा काय येते काय आपण घालता विषय नाही त्याचा विषय नाही. पण मला तुला माझ्या नावानं मग वाटतंय सरपंच डेप्युटी सरपंच करावा खूप आहे का? 10 जणांनी सोडून दिलं आणि पटेल एकट्याने तुम्हाला हॉटेल आहे आमचं स्वतःच. चला तिथं बसतो चहा. काका मला माफ करा, पण थोडस तुमचं दुर्लक्ष होतंय शेतीवर. शेती दुर्लक्ष होते म्हणणं कबूल आहे, पण राजकारण बी केलं पाहिजे आपल्याला. इथनं पुढं तू शेती बघ, मी राजकारण कसं चालवायचं ते मी राजकारण चालवतो. तर शेती तूकडे लक्ष दे. काका एक बोलू का? अरे बोल की, काय त्याला विचार मी करतोस? शेती बघतो, तुम्ही गावचं राजकारण बघा. मनातलं बोलला कडे आपल्याला पटलं बरं काही. वार गो ब्रो, आता माझा पुतण्या शोभला गड्या. काय आता झालं, चहा पाणी झालं. येताना आता काय चालायचं आपलं आता? चहा पाणी जाते हा. काय चहाची सांगताय तुम्ही का काय झालं चालवलं का? आता माझ वासरम बरं गावातलं फळ कोण नुसतं तुमचं चहाचं अरे पण असलं प्यालाय ना आता. काय ते हा? पेणार करता चला प्यालाय, हा? काय करतोच. अरे आपण चाललोय कुठं कुठल्या कामाला? आपण चाललो बाया साहेबांना तुमचं शेतच काय भांडण आहे सारखं. चहाची क्वालिटी कशी पाहिजे अरे ते भैयासाहेब ती त्याच्या दारात, त्या भैयासाहेबाच्या दारात ते कुत्र काळून राहाया. त्याचं बिहा वाटतं आणि ते भैयासाहेब तसलं. हा दिल का वर्गणीला होईल का तयार ती? आपल्याला मदत द्यायला- सारखं करतो कुत्र ते बाया साहेबासारखंच अर्थ आहे कुत्र बी भाव 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 करतो आता तुम्ही तर असलेच मला इथं सांगताय मी बाबा इथनं मोहर येत नाही त्या कुत्र्याच्या बियाने इथंच पाय खावल्यानं मला बरं आहे. नाही नाही तसं ना, आपल्याला वर्गणीची गरज आहे. बरं आता तुमच्यामुळं शेवटी आपला कसा ते कसला का असा आपण म्हणल्यानंतर वर्गण आपण ह्यो तिथं जा कसल्या परिस्थितीत पोहोचूच आपण तिथं. खवीस असू नाहीतर नाहीतर कसा कसा ना, आपल्याला वर्गणीची गरज आहे. गोड बोलून त्याच्याकडून वर्गणी काढायची आपल्याला. आपल्याला भैयासाहेब कसा का असू दे, हा गावाला कसा जरी असला सरपंच, हा. की माझ्या खिशातला आहे तो. आपण तुमच्या खिशात असून काय करता? खिशात तुमचा मोकळा खाल्लं ओसावलेला बाया साहेब गेला खाली पडून अरे पण खिशात तुम्हाला काय काय माहिती आहे ठेवलंय? खिशात त्याचा मोकळा आहे का काय ते? तिथे गेल्यावर बघू काय ते. बर 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 हा. बघू आता वजन केल्यावर किस्सा हा, मग तुम्ही दोघं काय वाद करू नका. हा आता आपण जायचं ठरवलेलं आहे का नाही? बर तिथे गेल्यावर तिथले मोहर वाटा गाठी करायला येतील या. काय त्याच्या आल्या त्याच्यात असतं इथं बा. पण आता वजन बघू सरपंचात किस्सा आहे बाया साहेबाबूस त्यांनी राहणारच आहे की आज सरपंच गावचा आहे म्हणजे वजन राहत नाही असं नाही. कुठं वाचतं का? कुणी होऊन दे की वजनाला वजन घेणार. शेवटी सरपंच आहे, काळजीच करू नका त्याची. काय काळजी करू बर नका. बर 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 आपल्याला काय पाहिजे तेवढी वर्गण ते देणारच आहे. वर्गणीला नाही म्हणणार नाही ना अरे तिथं गेल्या बघा तुम्ही, मला म्हणतोय का नाही आपला शब्द पडणारच नाही खाली. तिथं आता कुत्र लय खवीस आहे अरे कुत्रं किती खवीस असेल, त्या बायासारखा अर्थात आहे जास्त बनून हे मोहर कुत्रं काय- सारखं भाव भाव करून मागे लागते अरे त्याचा बंदोबस्त करू आपण. काय करतोय तवा ते तरी कुत्र हाय काळ्या कलरचं. आपल्याला जर कुत्र्याचं ती होत नसेल तर मग गावाचं तर काहीच व्हायचं नाही. आपल्याला कुत्रं आवडत नसलं तर
नाही 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 चला तुम्ही बाहेरसाहेबाची आपण गाठच घेऊ आणि काय कारण कसं होईल आपण त्यांच्याकडून आपल्याला 2 पैसे राहण्यासाठी त्यांच्याकडून जास्त मिळायला पाहिजे तर यासाठी आपण त्यांना मागणीच घालायची. हो हो कुत्रे एक राहायचं का कुत्र काय करते? लय ती बाहेर सरपाचे डबल अर्धंड आहे. अरे बाहेरसाहेबाच्या साहेब अर्धांड असं काय अर्धांड आहे? मग हा आणि तुम्ही म्हणताय बायासाहेब आमच्या खिशात आहे तिथं गेलं का पायावर त्यांच्या मुंडका आपटायचं तुमचं आम्ही आपटणार नाही बघ अरे तुम्ही नका आणि घाबरू. पद्धतच आहे अरे माझी नुसतं बाहेर कारवा करायचा आणि मंत्री दिसला पाय धरायचं तिचं तसं आमचं नाही. अरे पाय धरल्याशिवाय बी काय काय गोष्टी होत नाही त्या. अरे हा? येड्या हो हा, तुम्ही बोलायचं ना. इथंच वाद घालत बसू नका अजून तिथपर्यंत आपण पोचायचो या तिथनं मोरे वाटाघाटी व्हायचे ते मग सरपंच असला म्हणजे बजा आपण काय मागली माणसं आहे आपण तुमच्या डिप्युटीची सरपंचाची जर होतं वादावादी तर सरपंच- भया 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 कसा करील किती झालं तर बाहेरसाहेब माझ्या खिशातला आहे, काळजी करा नका तुम्ही. खिस्सा तुमचा फाटलेला आहे आधी जण काय खिशात आहे आला का काय ना काय काय नाही सरपंच आहे मी वरनं टाकलं लका. खाली पडतंय. हा. गावचा सरपंच दोघाला आहे का म्हणजे लई तुला सरपंच वाटलं बी काय आपण काढू तीच नका. आहे. तर पदा मग हे काय 21 रुपये वर्गण दिली बडे घर मोकळा वासा वाराचा आहे मोकळा मोकळा हा, तर असं नाही. मोकळा मोकळा तुला का लय नाव उठवू नका. पैसा तर देते ना भरपूर तुमच्यासारखंच का बाहेरसाहेब आहे तिथं गेले असं वटावटा करू नका. बरं, तिथं आम्हाला बोलताय ठीक आहे. चालतंय 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 इथं हा? गप आता चालतंय माहितच की समोर तिथं चालतंय पण तिथं तोंड आवळा असं नमून राहायचं इथं मग बाहेरसाहेब आलते. बंगला आला ते. ऐकतं का बाहेर साहेब हो 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 कुत्रे नाही रे गेला बघतोय ते दमानी त्या बाहेर साहेब डबल रे नाही बसा दमानी बाहेरसाहेब आहेत का? बाहेरसाहेब सरपंच आहे मी. राम 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 सरपंच राम राम या या बसा काय म्हणता डेपुटी बसा बाहेरसाहेब बोला की काय चाललंय या काय नाही बा सरपंच गेलतो बाहेर आताच आलोय मी बांगला पर बांगला बांधला या रानातली किती कामं काय पहिलीच झाली? बारी असता बांगला बघायची त्यांच्या पद्धतीनं काय करायचे काम आहे? टीव्ही कसं तुमच्या आशीर्वादाने पहिलीच आम्ही बारी कसं आपली पोरं? बघायची असते असला टीव्ही कवाच बघितला नाही काय करायचं आपल्याला काय काय नाही. काय टीव्ही कसं न्यायचं का माप काढून दुसरीची काय गरज आहे नाही, नाही, आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही, नाही, नाही. आपण आलो माप वर्गणीला. काढून तिथपर्यंत आपली हा? ताकदच नाही घ्यायची. असं आहे आपण कुठं आलो वर्गणी मागायला बायासाहेबांना त्यांच्या बांगल्याच कशाला माफ करताय तुम्ही सरपंच काय नीट नाही. बस काय डिप्युटी राव आपण आलोय कशाला कशाला नाही ह्याचा काय विचार आहे का नाही का? काय झालं आता पण नीट बसून त्यांच्या संग आपण आपल्या 2 पैसे आपल्याला कमवायचे त्यांच्याकडून. आता मी म्हटलं तुमचं वजन आहे तुम्ही म्हणला पाहिजे माझ्या खिशात आहे म्हणून म्हटलं कसं बसावं बघायचं तुमचं वजन सरपंच बघा, आता वजन बघा आता. सरपंच काय बोलते हा? ते आपण मागे राहायचं ना सरपंच काय गोंधळ आहे काय चाललाय विषय काय झालं काय आलोय आम्ही तुमच्याकडे. पुन्हा घेऊन आलाय तुम्ही काय विषय काय करावं काय कुठे तिथे आहेत, बाहेर आहे. बरं. आलोय आमची चर्चा झाली म्हणजे बाहेर साहेबाकडे आपल्याला गेल्याशिवाय मार्ग नाही. काय विषय काय बोला हे पाण्यात रे आपल्याला सत्तेची कमतरता पडते या. त्याची कमतरता पडती का वर्गणीची कमतरता पडती सरपंच वर्गणीच आलोय वर्गणीच्याच हेतून आलोय तुमच्याकडे पण कसं शब्द कसा टाकायचा त्याच्यामुळे तुम्हीच ओळखलं ते बरं झालं. आम्हाला आहे काय का? म्हणायचंय ते. बर मग काय आता सप्ताह चालू होऊन झाली की आता सुरुवात झाली सप्त्याला आता काय आमची गरज वाटत नाही वर्गणी देत तुम्हाला नाही ते लोक. सप्ताह चालू होऊन 4 दिवस झाले की आता होय की मग पण वर्गणी येतच नाही ते लोक काय करायचं. बर वर्गणी म्हणजे काय झाले काका हा वर्गणी भरपूर होईल हा बर पण ती माणूस घर सोडताना विचार करते ही पुकारती दिली वर्गणी कीर्तनाला येताना कीर्तनाच्या अगोदर वर्गणी जमा करा आलं का? त्याच्यामुळं का नाही माणसं चौकांना बसते ती पण तिथं सप्ते दिनात याय असं करा वर्गणी म्हणतात नेटाने. का? परमार्थ आलंच पाहिजे काय पाहिजे असल्या माणसं देते ती आता आमच्या सारख्याला पैसे नाही तर मग इच्छा हा. आहे तिथं जाऊन बसायची किंवा ऐकत
पण तुमच्या त्या पुकारल्यामुळे आम्ही 100 फूट लांबच. ह्याचा काय असं म्हणत जमत का का? नाही अशी तसं बरीच नाही माणसं आहेत हो. करायचं. हा बा अजिबात तसं करायचं नाही कसलंच. नाही यायचं काय असेल ते समजायला वर्गाने माहितीच पाहिजे आणि आपल्याला भैयासाहेबाचा आधार 100% मिळणार आहे. काळजीच करू नका. तर त्या हेतूने आपण आलो भैयासाहेबाकडे. तर आपल्याला भैयासाहेब काय हातपार देतील ते येतील. नाही होय की करू की आम्ही, त्याचा काय विषय नाही. पण आम्हाला तुम्हाला आतापर्यंत बायासाहेब दिसला नाही. आता सप्ताह चालू होऊन 4-5 दिवस झाले ते. पत्रिकेत आमचं नाव टाकलं नाही तुम्ही, काय नाही. सरपंचाचं दावा मावना त्या पत्रिकेत इतकं मोठं नाव लिहलंय. नाही असू काय झाल्यास त्याला चुका घ्या. भैयासाहेब झालेल्या चुका तुम्ही आम्ही माफी मागतो तुम्हाला. तर आम्हाला माफी मागाय काय आबा, तुम्ही काय, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. अहो, लहान असला तर कीर्ती थोर आहे तुमची. लहान असला तर कीर्ती थोर आहे आम्हाला तुमची. शोभत नाही. नाही शोभलं तरी पण तुम्हाला आम्हाला माघारी आमच्यासाठी बरं असू द्या, काय असेल ते करू आपण. काय तुमचं म्हणणं काय सांगा फक्त मला. काय मी कधी तुम्हाला नडावले का? आजपर्यंत नाहीच की नाडावलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आता आलेले आहे. थांबा 1 मिनिट, फोन आलाय मला. हॅलो, हा बोला की. हो चाललंय की. चाललंय हो. काय म्हणताय? बर काय म्हणून? बर जाईल मग थोड्या वेळाने. जाईल की थोड्या वेळात. एक 10-15 मिनिटाचं आहे अजून काम. हो चालेल. हो हा तुम्ही पण या गावात. मोठी गाडी घेऊन या दोघं बी. हा ठीक आहे. नाही काय अडचण, करू काय असेल तुमचं. मी कधी नाडावलंय तुम्हाला? एवढंच करा, दुसरं काय सुद्धा करू नका. काय नाही, लढलंय सांगत जा मला. आणि काय आम्ही विषय? शेवटच्या क्षणाला आम्ही भैयासाहेब यायचा कधी काय राव तुम्ही असं नड पडली की राव येता. बायासाहेब म्हणजे मी तरी काय माणूसच आहे की काय? काय डेपुटी पटलं का? मी म्हणत होतो का नाही, अहो भैयासाहेब आपल्या खिशातला हात आहे. हो बरोबर आहे, बरोबर. मग नाही, वजन पडलंय तुमचं. दोन टाळी आपल्याला. वजन भरपूर आहे. हा बस आहे, शेवटी आपल्या गावाचा विषय आहे. इथं तालुक्यात गावाचं नाव आपल्या निघतंय. इतका मोठा सप्ताह कोण बसवत नाही, या आबा करत्यात. मला अभिमान वाटतो आपल्या गावाचा, माहिती आहे का? तेवढा आहे. आपलं भजनी मंडळ ही सगळी लोक जी करता का नाही तुम्ही, लय चांगला विषय आहे. हे व्हायला पाहिजे हो, करत नाही ती लोक. अशी तुमच्यासारखे जर साथ दिली, काय कमी जास्त पडलं, तुमच्या सारख्या साथ दिली, आबा सारख्याला आम्ही कधी नाही म्हणलं, पण आली पाहिजे ती ना लोक आमच्यापाशी. आम्ही काय म्हणलंय का? कधी नाडावलं तुम्हाला? सांगा सरपंच. तुम्हाला माहित आहे की आमचं सहकार्य असतं का नाही तुम्हाला? नाही मारल्या हक्काला तुम्ही उभं राहताय आमच्या. पण आता तुम्ही आल्याशिवाय आम्हाला काय कळायचंच मार्ग नाही. आता मला मस्त तालुक्यात सगळं पडलेलं असते. एक गावाचं बघून चालतंय का? मला सांगा बरं. नाही बरोबर आहे. भैया सेठ तुमचं सुद्धा बरोबर आहे. त्या मापानं तुम्हाला चालावं लागतं. तालुका बघून गाव बघायचं. सगळं बघावं लागते. आबा बाहेर जावं लागते. ते 4-5 उद्योगधंदा आहेत. सगळ्याचं सगळं बघितलं पाहिजे की. एकटा माणूस कुठ पाहणार आहे? बरं गडी गाड्याच्या पद्धतीनं किती सांगितलं माणसाला तरी काय माणसं काम करतील का नीट? पोरं सोरं उरलं सगळं, पार्ट्या आल्या, वाढदिवस, कोणाच काम हे उद्योग असतात मागं. तुम्हाला ते कोण फोन येतोच पर्यंत तुम्हाला तिथं हजरच व्हावं जावंच लागते. बरं नाही जाऊन पुन्हा म्हणाला का पाहायला टाकतो नामकच करतो. बरं आता काय पुन्हा आम्हाला तिकीट मिळवायचंय म्हणल्यावर मग जरा थोडस पुढची अडचण आहे ना तुम्हाला. आताच दूर होणार आहे पुढची. आम्ही कशाला आहे? तुमची अशी जर साथ असेल नाही तर आम्ही आहेत की पाठीमागे तुमच्या समजे गावगाडा घेऊन. तुम्ही गावगाडा मी सांभाळतोय म्हणल्यावर गावगाडा माझ्याच मागे येऊन तुम्हाला साथ देणार आहे. काळजी करू नका त्याची. काय आम्ही सरपंच केले म्हणल्यावर तुम्ही आमच्या मागे काम आहे तुमचं. नाही राहणार की भाऊ. तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही आम्ही. होय ना? नाही काय अडचण, करू काय असेल ते तुमचं. पण असं बायासाहेबांचा विश्वास आहे. विश्वास आहे तुमचा कशा सरपंचावर, मेंबरवर. बाबा आपलीच खास माणसं आहे तुम्ही. आता मग पैशावर साहेब खेळू झाला. नाही बघा, कसं असलं तरी शेवटी तुम्ही गावचा आहे. किती गावचं केलं असलं तरी काय? आता तालुका येऊन आमच्यापासून येऊन नको ती माणसं नाही, ती कसली वेदी ती काम करून जाते ती. मग आपल्या गावासाठी हातभार लावला म्हणून काय विश्वासाचा असता तरी काय विषय मोठा आहे सांगा बरं.
आपलं साहेबाकडं काम करून घ्यायचंय. बाकीच्याने किती जरी वाटत बसली पैसे तर आपण बाहेर साहेबाला सोडायचं नाही. आता हे आता कसं कानामाग बुरटी सुरटी आपली नावं घेऊन काम करते ती, मग आपल्या लोकात चांगलं झालं आपल्या गावाचं नाव निघतंय हो. बरोबर आहे. काय म्हणायचं पण तुम्हाला? नाव निघते आपलं गाव तसं जिल्ह्यात काय महाराष्ट्रात 1 नंबर आहे नाही. कुठल्या कार्यक्रमात. नाही हाय सगळं व्यवस्थित आहे. या पंचक्रोशीतली सगळी जेवण ही भरपूर आपल्या इथं नाही ते सगळा विषय दान धर्म हे राव गावात सगळे आपल्या ओके विषय राहतो. प्रत्येक आमोशाला पौर्णिमेला इथं बाळूमामाच्या आपल्या मंदिरावर नाथाच्या मंदिरात नाताचं म्हणा, सगळं पावसाळ्याचा, गणपतीचा कार्यक्रम अहो, असा. त्या आमुषाला आपल्या नवरात्रात गावात तसंच. 1000-1200 माणूस राव. प्रत्येक आमुषाला 1,500 हा. एवढी संख्या भंडारा होतो एका जणाचं लगीन पार पडते तेवढ्या. इतकी लोक जेवते ती तिथं. ते आहे. तरी अजून पंक्ती वेटिंग वर आहे त्या. ती आपलं नवनाथ मंडळ सांगते हो, सगळं 8-10 लोकात तुम्ही वस्ती गणी आडनावा गणी देते ते तुमचं ते तसं पंक्ती. प्रत्येक एकादशीचं हरिजागर होतो का घोसाळ्या. होय सगळं आहे ते. आता काय भजनी मंडळ असेल पण हा. तुम्ही बी असल्यामुळे कसं जरा व्हायचं नाही बरोबर आहे की हा नाही जायला पाहिजे. झालं पाहिजे न होतंय. आणि त्याला तुमच्या सारख्याची साथ साधनाची गरज आहे, साथीची गरज आहे. त्याला आम्ही मागे पडत नाही बघा काय विषय मग असेल बस एवढंच तुमचा शब्द पाहिजे. आणि नुसता शब्दच नाही, तुम्ही खिशातला हात असल्यासारखा आहे म्हणून ह्या डिपोटीला नावाला सारखं खिशात हात घालता राव सरपंच तुम्ही. मला काय करायचं? देतोय की तुमचं काय असेल ती करू म्हणलंय की मी. मग सारखं त्याला सांगतोय खिशातच या. कसं जातंय तुमचं? मला डिपोटीला काय आम्हाला करायचं सांगतोय, कधी? तुम्ही माझ्या विश्वासात आलाय. किती पैसे पाहिजे तुम्हाला सांगा? पैसे करता राव तुम्हाला काय कळा मला. काय ना आमची इच्छा आहे तेवढी समजा पैसे देऊन टाकायचे. काय किती असेल द्यायचं ते. ते सांगा मला तुम्ही. सगळ्या ऐकलं. हा बा किती कमी पडते ते तुम्हाला? नाही ती सरपंच सांगते आले मी नेम आता नियोजन तुमच्याकडे निवेदन सगळं. आमच्याकडे असलं तर काय लाख भरून मान पैसे त्यांचा आम्ही कसं काय बरं शेअर? बरं. हा? नाही काय असू द्या, काय सरपंचाने काय फिरून 5-50 हजार जमतं. काय प्रॉब्लेम नाही, अडचण नाही. 1 लाखाच कमी आहे ना. हा 1 लाख भरून. ठीक आहे चालतंय. उद्याच्याला पप्पू पैसे चेक देतो. हा. ते तुम्ही करा नाही. चालतंय. अडचण आता उद्या रविवार आहे. परवा दिवशी सोमवार होती. धन्यवाद. राम भेटू राम. आपण. बरं येऊ का भाई साहेब? होय चालतंय काय अडचण नाही. आणि कधी काय अडचण आली हा. येत जा. उगं काय आहे ते कसलं हे करत जाऊ. राहू द्या सरपंच. असू दे. नमस्कार. नमस्कार. या बा या जा कधी काय अडचण आली तर. चल. चला येतो भाई साहेब. हो हो चालेल. सरपंच. हा बा साहेबांनी लाखभर रुपये दिले ते नाश्ता पाणी आहे का नाही काय? ए, डेपुटी बाह्या साहेबांनी काय नाश्त्याला कुठं जेवायला ह्याला पैसे दिले ते येत होते. अहो ही ती परंपरा चालली वर्गणीतनच खर्च काय नाही करते. काय असेल ती माझ्या घरी जेवण घालतो तुम्हाला. पण हे पारायणाचं पैसे त्यांनी दिलेत आहे हा ती खास आपल्या देवासाठीच वापरायचं. आबा सांगते नाश्ता पदरचं. बाबा सांगताना मी तुम्हाला डिप्युटी सरपंच केले का माझी चूक झाली काय ती? बस पहिले आम्ही घर जायले की बरं, दुकान नाही असू द्या. जात. नाही तुमची गरज कोणी बी आहे आमचं ती. खाल्लंय त्यात. नाही तेव्हा तुमची गरज आमच्या मागं आहे ती. तुम्ही आहे. पण तुम्ही मला ह्या पातळीवर नेचाल म्हणून मला माहित नव्हतं. सरपंच आले तर. डेपुटी नका काळजी करू. चला आमचं तिथं पवार अमृत तुल्य आहे. चला काय पाहिजे ते काय तुम्हाला नको? त्याचा उपयोग करतो. चहा मला प्यायचाच नाही. पोटात भरलं आमचं. काय झालं चला तुमचं तिथल्या? तुमचं तसं नाव वाजेल किंवा नाही तसं नाही करायचं. नाही नाही बरं, पण मला ठीक आहे, चहा असू दे. नको भरपूर झाला. अरे तुम्ही दोघं वाद का घालताय? काहीतरी इकडे तिकडे त्याला निघल की चला 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 तुम्हाला जेवण तर जेवण देतो नका काळजी करू. आत्मा जीवती ज्ञान देवा पाठ हरिहा वैकुंठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्रिगुणासार निर्गुण हे सार सगुण निर्गुण गुणाचे अगुण अव्यक्त निराकार नाही जाकार ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा
भाव विना भक्ती भक्ती विना मुक्ती विना शक्ती दैशन दैवत प्रसन्न करीत कायास करीचे प्रपंच दिन ज्ञान देव मने हरि जप करणे प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा याग विधीन लोहे सिद्धी भाव विना देव न कळे निसंदेह अनुभव कैसा कळे तप्पे विना दैवत दिल्या विन प्राप्त ज्ञान देव सांगे दृष्टांताची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा साधू बोध झाला तो निरोनिया ठेला कापुराच्या वाटी उजळली जो मोक्ष रे आला भाग्य विनटला ज्ञान दिवा गोडी संगती सज्जनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पर्वताप्रमाणे पातक करणे तुझ्या बघण्यासाठीच फोन करतो तुला का तुला माहित नाही कसं का म्हणून फोन करतो तू अनंत वाचाळ बरळती देवा प्रमाण आत्महानी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा संताची संगती मनोमार्ग गती राम कृष्ण वाचा भाव हा एक तत्व नाम साधिती साधन नामामृत गोडी वैष्णवाला साधली जीवन सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला कृष्ण ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा विष्णू विना जपवे सजात नाही जात Thank you.
सरपंचानं बघितलं का कसा पाळणा केला चांगला केला तुम्ही काय सरपंच राखायची वेळ आणली तुम्ही त्याला चांगला खर्च केलेला दिसतोय तुम्ही सरपंच उभं करायचं नाही कोणाला बी ज्याला करायचं त्यालाच करायचं कामच व्हायला पाहिजे खर्च चांगला चाललाय ना पडा आपल्याला वर्गणी फिरगणी गोळा चांगली झाली गाडी अगदी चेक घेतात चेक म्हणजे 1 लाख रुपये तुम्ही विचार केला